नमस्कार, आपलं गणराज्य न्यूजमध्ये स्वागत. मी संपादक गणेश आपसे. आपण आहोत श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य काळीनाथ महाराज यांच्या पावन पुण्यभूमीत. आपल्या समेत आहेत नेवासा तालुक्यातील चांदा येथील ओम शिवचैतन्य काळीनाथ सेवा ट्रस्ट. खरं तर या ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभर चैतन्य काळीनाथ महाराज यांची सेवा या ठिकाणी सुरू असते. चांद्यामध्ये भव्य मंदिर आणि त्या मंदिराच्या माध्यमातून काळीनाथ महाराजांचा सोहळा या ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी सुरू असतो. आपण या ट्रस्टच्या सदस्यांची संवाद साधतोय. नमस्कार, माझं नाव रावसाहेब बालके सर. आम्ही या ठिकाणी आमच्या पूर्वजांचा हा पूर्वीपासूनचा आमडीमध्ये येण्याचा चाललेला हा नियोजन असतं. आम्ही या ठिकाणी येण्यासाठी अगोदर आमचा शिवरात्रीपासून म्हणजे तरुण माझ्या पाठीमागे उभे दिसत आहे. एक तरुण 15 दिवस गावामध्ये सातत्याने हा जो आमचा डपाचा खेळ असतो ती प्रॅक्टिस करतात. माझ्या शेजारी माझे उभे चुलते यांनी आम्हाला ही प्रेरणा देऊन यांना यांच्या वडिलांनी अशी आमची ही कुटुंबाची भालके कुटुंबाची बऱ्याच वर्षापासून जवळजवळ 10 ते 12 पिढ्या झाल्या असतील आम्ही सातत्याने या ठिकाणी येतो. आता तुम्ही जे बोललात आनंद आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही. आमच्या घरामध्ये भालके कुटुंबामध्ये इवन नव्हे तर पूर्ण चांदा गावामध्ये 1 महिन्यापासून या मुलीची तयारी चाललेली असते. मुलं हे अंगात टी शर्ट हे आम्ही या ठिकाणी दरवर्षी नवीन आम्ही या ठिकाणी करत असतो. त्याच्यामधून काही सामाजिक उपक्रम आम्ही आमच्या गावामध्ये सप्त्याच्या माध्यमातून तरुणांना एक दिशा देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. नवनाथ पारायण असतील, काही त्या ठिकाणी कथा सार असतील. ह्या दिवशी तीन दिवस ह्या ठिकाणी थांबून आम्ही काल मलिदा आणि नाथचरणी अर्पण केला. आज आमचा या ठिकाणी महालाची अशी भव्यदिव्य मिरवणूक थोड्या वेळ निघणार आहे आणि आमचं पूर्ण कुटुंब गडावर जाऊन नाथबाबांचा आशीर्वाद घेऊन पण आम्ही वर्षभर नाथबाबांच्या सेवेमध्ये गावाचं प्रस्थान करण्यात आलं. आपल्या समोर आहेत धीरजची भालके. खरं तर तरुणाई जर पाहिलं तर यंग जनरेशन ही सर्व तरुण पिढी आज मढी येथे दाखल आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये खरं तर फक्त ज्येष्ठ व्यक्तीच भाविक नाही तर आमची तरुणाई देखील काळीनाथ महाराजांची सेवेत या ठिकाणी दाखल आहेत. आपल्या समेत धीरजभाई आहेत. नेमकं जाणून घेऊया ते काही तरुणांसमेत दरवर्षी या ठिकाणी येत आहेत. नेमकं त्यांना एकंदरीत काय वाटतं याबद्दल? आम्ही सर्व नाथभक्त म्हणतो कारण हे सगळं तरुण आहे. आम्ही हे डपाचं वाद्य हे नाथांचं अतिशय प्रिय वाद्य आहे. म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर भारतात कुठेही हे वाद्य वाजवलं जात नाही, पण नाथांना प्रिय असल्यामुळं आमच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं, आजोबांनी आम्हाला शिकवलं, वडिलांनी आम्हाला शिकवलं. आम्ही ह्या लहान मुलांना शिकवून हे वाद्य हे मढीमध्ये सादर करतो. ही परंपरा जोपासतो. ह्या कलेचं आम्ही सादरीकरण करून सर्व तरुणाईला आम्ही डफाचं वाद्य शिकवून ही आम्ही मढीची यात्रा ही आज नव्हे पिढ्यानपिढ्या आलेली यात्रा आहे. ही यात्रा ही परंपरा पुढं कमी होत चालली, पण आम्ही ही कमी न होऊन देता ही कसं वाढवेल या तरुणाईच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करून ही यात्रा अशी भव्य दिव्य पार पडतो. ही यात्रा ज्यावेळेस वर्षाचं नवीन कॅलेंडर येतं त्यावेळेस आमचा प्रत्येक तरुण हा अगोदर बघतो का काळीनाथ महाराजांची यात्रा किती तारखेला आहे. तेव्हापासून 1 वर्षापासून ती उत्सुकता ही प्रत्येक तरुणाला असते. आणि सगळे तरुण हे सर्व भालके कुटुंब असतील, आमच्या चांद्यातले सर्व परिसरातील सगळे भाविक भक्त नाथ भक्त असतील, हे अतिशय मनोभावे इथं सहभागी होतात. एक जीवानं सर्व आम्ही हे सगळे मिळून सगळं काम करतो. असं कुठलेही बाहेरची व्यक्ती लावत नाही. म्हणजे हे घरचं काम असल्यासारखं, फॅमिली असल्यासारखं 2-3 दिवस सगळे एकत्र राहतात. याने सगळे एकोप्याची भावना तयार होते. वर्षभरासाठी आम्हाला नाथ महाराजांकडून परत ऊर्जा निर्माण होते पुढील रंगपंचमीपर्यंत. ही ऊर्जा घेऊन आम्ही आज आता महाल मिरवणूक झाल्यानंतर मग आमच्या काठीचं आमच्या महालाचं समारोप होऊन यात्रा आम्ही संपवू. खरं तर आपल्या समवेत आहेत चांदा परिसरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व कारभारी पाटील फाळके. गेल्या अनेक पिढ्या त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, आज त्यांचा मुलगा, त्यांचे नातू, ही वसा आणि वारसा ही जी परंपरा आहे परंपरा जोपासायचं काम करत आहे. खरं तर आपण हे सर्व वाद्यवृंद या ठिकाणी पाहतोय. हा सर्व पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून अगदी थोड्या वेळात भव्य दिव्य अशी महाल मिरवणूक याची वेळा आता मढीकरांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून हा अनोखा